श्लोक 73. मागील श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला विचारलं आहे की तुझं अज्ञान, तुझा मोह हे सगळं गेलं आहे की अजून काही शिल्लक राहिलं आहे. तर याचं तुम्हाला जरा नीट उत्तर दे आणि मगच तू मी काय जे सांगितलेलं आहे त्याचा विचार करून त्याप्रमाणे तू मला सगळं सांग. अर्जुन भगवंताला उत्तर देत आहेत. अर्जुन उवाच नष्टो मोहस्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव. अर्थ, अर्जुन म्हणाला, हे अच्युता, तुमच्या प्रसादाने म्हणजेच अगदी कृपेने माझा मोह तर नष्ट झालेला आहे आणि इतकेच नाही तर माझी स्मृतीसुद्धा परत आली आहे. आता माझे मन अगदी स्थिर झाले आहे. माझा संदेहसुद्धा दूर झाला आहे आणि आता तुमच्या वचनाप्रमाणे मी सगळे काम करीन किंवा काहीही करीन. तुम्ही जे सांगाल ते मी करायला आता तयार आहे. विवरण पाहूया. आता अर्जुनाने श्रीकृष्णाजवळ अगदी कबुलीच दिली आहे की खरोखरच या भगवंताचे म्हणजे या श्रीकृष्णाचे कृपेमुळेच आणि त्याच्या या केलेल्या उपदेशामुळे त्याला जो हा मोह झाला होता तो दूर झाला आहे. त्याला आपल्या क्षात्रधर्माची आणि स्वधर्माची सुद्धा आठवण झाली आहे. मनात इतका वेळ उडालेला विचारांचा गोंधळ आता संपूर्णपणे संपला आहे. त्यामुळेच तो आता स्थिर चित्त झाला आहे. येथून पुढे तो श्रीकृष्णाचे सांगण्याप्रमाणे किंवा आज्ञेप्रमाणे निश्चितपणे वागण्याची इथे कबुली देत आहे. आता असं आहे की अर्जुनाला भगवंतांनी गीता सांगितली आणि त्याचा अर्जुनावर झालेला परिणाम येथे नोंदवून ठेवला आहे. यावरून अर्जुनाचे मत परिवर्तन करून युद्धासाठी त्याला सज्ज करण्याचे संपूर्णपणे श्रेय श्रीकृष्णालाच प्राप्त झाले आहे. आपणही सर्वांनी श्रीकृष्ण वचनाप्रमाणे आचरण केले तर आपल्याला सुद्धा यश प्राप्त होईल. यात आपल्याला संदेह बाळगण्याचे काहीच कारण नाही. आता या श्लोकात श्रीकृष्णासाठी अर्जुनाने अच्युत असे संबोधन उपयोगात आणलेले आहे आणि याचे तात्पर्य असे आहे की जीव आपल्या स्वरूपापासून विमुख होतो व पतनाकडे जाऊ लागतो. पण भगवान कधीच कोणत्याही परिस्थितीत आपल्या स्थितीपासून, आपल्या मतापासून, आपल्या विचारांपासून अच्युत होत नाहीत, ढळत नाहीत. गीतेमध्ये 3 वेळा अच्युत असे संबोधन आलेले आहे. आपल्याला आठवत असेल की सर्वप्रथम पहिल्या अध्यायात सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत असं अर्जुनाने भगवंताला सांगितलं होतं. तर 11व्या अध्यायामध्ये एकोत्थवाप्यच्युत तत्समक्षम आणि या अध्यायात त्वत्प्रसादान्मयाच्युत. पहिल्या अध्यायात अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या भगवंताला अर्जुन दोन्ही सैन्याचे मध्ये रथ उभा करण्याची जणू काही आज्ञाच देत आहे. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूपाची स्तुती आहे, प्रार्थना आहे. तर येथे आज्ञेचे पालन करीन असे म्हणत अर्जुन भगवंताचे आज्ञा पालन करणारा अतिशय आज्ञाधारक असा झालेला आहे. या तीनही परिस्थिती अगदी भिन्न भिन्न आहेत, पण येथे भगवंताचे ठिकाणी म्हणजेच भगवंताचे चित्तामध्ये कोणताच फरक झालेला नाही. ते अर्जुनाच्या तीनही स्थितीत एकरसच आहेत आणि म्हणूनच ते अच्युत आहेत. स्मृती म्हणजे अनुभूत विषय प्रगट होणे, ही अंतःकरणाची वृत्ती आहे. स्मृतिर्लब्धा म्हणजे प्रथमपासून ते तत्व अस्तित्वात होतेच किंवा आहेच ते प्रगट होणे. अर्जुन हा संस्कारक्षम शास्त्रार्थ जाणणारा असा होता, त्यामुळे खरे तर त्याला हे सर्व ठाऊकच होते. यापूर्वी अनेकदा त्याने क्षात्रधर्मसुद्धा पाळला होता आणि आपल्याला आठवत असेल की मागे आपण हे पाहिलेलं आहे की उत्तरू वैराटीचा राजा पळता तुका निघालासी झुंजा, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तू ते, असे भगवंतांनीच त्याला सांगितले सुद्धा होते. आणि हे त्याच्या क्षात्र धर्माच्या पालनाचे उत्तम असे उदाहरण आहे. पण या ठिकाणी मोहामुळे तो हे सर्व विसरून गेला
आपल्या क्षात्रधर्माची, आपल्या स्वधर्माची त्याला स्मृतीच राहिल्या नाही किंवा आठवण राहिली नाही. आणि आता मी काय करू किंवा कसे करू ह्याची त्याला भ्रांती पडली होती. आणि खरोखर श्रीकृष्णाच्या उपदेशामुळे त्याचा मोह नष्ट होऊन त्याची स्मृतीसुद्धा परत आली आहे. भगवान श्रीकृष्णाच्या कृपाप्रसादाने त्याचे उपदेशामुळेच अर्जुनाला ही पूर्वस्थिती प्राप्त झाली आहे. हे आपण इथे लक्षात घेतले पाहिजे. इथे आपण थांबूया. यानंतर संजय धृतराष्ट्राला काय म्हणतो आहे ते आपण पाहणार आहोत पुढील श्लोकातून. इथे थांबूया.